नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले ओयुराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण ऐकूया शिरीष पिंगळे यांचे भावतरंग त्यांच्याच तोंडून. नमस्कार, मी शिरीष पिंगळे माझ्या पुढील कवितांचं वाचन करतोय. यातील पहिली कविता आहे, तिचंही नाव आहे भावना. मानवी मनात असतात भावना, मानवी मनात असतात भावना, आपण त्यांना प्रतिसाद माना. देव दिसताच हात जुळतात, देव दिसताच हात जुळतात, श्रद्धा म्हणून सर्वजण पाळतात. आई करते लेकरांवर माया, आई करते लेकरांवर माया, नाही होऊ शकत कुणी तिची छाया. मनाविरुद्ध गोष्ट घडल्याने येतो राग, मनाविरुद्ध गोष्ट घडल्याने येतो राग, ज्यामुळे मनात पेटते आग. सुखानंतर येई दुःख, सुखानंतर येई दुःख, दिवस रात्री सारखेच हे चक्र. येता सुख होई आनंद, येता सुख होई आनंद, फुलवी विनोद चेहऱ्यावर हास्य. दुःखद प्रसंगी येते दया, दुःखद प्रसंगी येते दया, काळजी घेऊन दुःख वाटून घेऊया. प्रेम असे अशी भावना, प्रेम असे अशी भावना, इतर कशातच मन रमेना. तेच तेच करून येई कंटाळा, तेच तेच करून येई कंटाळा, संयम वाढवून उत्साह करा गोळा. षडरिपू असती काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, षडरिपू असती काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, अति झाल्यास जीवन नश्वर, अति झाल्यास जीवन नश्वर. यापुढील कविता आहे आठवण. आठवण आईच्या वात्सल्याची, आठवण आईच्या वात्सल्याची, वडिलांच्या धाकाची, आप्तसुखियांची, त्यांच्या समवेत घालविलेल्या क्षणांची. आठवण भक्तांना देवाची, देवावरील श्रद्धेची, आठवण भक्तांना देवाची, देवावरील श्रद्धेची, विद्यार्थ्यांना शिक्षकांची, त्यांनी शिकविलेल्या मूल्यांची आणि शिकवणुकीची. आठवण प्रेमिकांना एकमेकांची, आठवण प्रेमिकांना एकमेकांची, प्रेम भावनेने जवळ आलेल्या सुखद आणि विरहाने दूर गेलेल्या दुःखद प्रसंगांची. आठवण सैनिकांना आपल्या कुटुंबियांची, त्यांच्या प्रेमाची, आठवण सैनिकांना आपल्या कुटुंबियांची, त्यांच्या प्रेमाची, देशवासियांना सैनिकांची, त्यांच्या शौर्याची आणि समर्पणाची. आठवण मित्रांना मैत्रीची, मित्रत्वाच्या नात्यातून अंगीकारलेल्या सहकाराची, आठवण मित्रांना मैत्रीची, मित्रत्वाच्या नात्यातून अंगीकारलेल्या सहकाराची, उतार वयात जगणाऱ्यांना आपल्या भूतकाळाची, जी उमेद देते जगण्याची. आठवण केलेल्या चुकांची, त्यापासून घेतलेल्या धड्यांची आणि या चुकांपासून शिकण्याची, आणि या चुकांपासून शिकण्याची. पुढील कविता आहे अनिश्चितता. जन्मापासून सुरू होते, जन्मापासून सुरू होते, जगतानाही वेळोवेळी जाणीव आपली करून देते. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये, विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये, खेळाडूंना खेळामध्ये, जीवनातील सुखदुःखांमध्ये. उगवेल सूर्य पण पडेल का ऊन, उगवेल सूर्य पण पडेल का ऊन, पावसाळ्यात नभ येतील का भरून. मनासारख्या गोष्टी नसतील घडल्या आयुष्यभर, मनासारख्या गोष्टी नसतील घडल्या आयुष्यभर, काय सांगावे भविष्यामधील होतील त्या खरोखर. काय होईल कुठल्या क्षणी, काय होईल कुठल्या क्षणी, सांगू शकेना कुणी,
येणारा प्रत्येक क्षण जगूया आनंदाने. राजाचा होई रंक कधी गरिबाचा श्रीमंत. मरण देखील येईल केव्हा नाही कुणा समज. अनिश्चिततेमुळे येते उमेद जगण्याची. याच अनिश्चिततेच्या गर्तेत उभे राहून मिळवूया मजा आयुष्याची. या पुढील कविता आहे अपेक्षा. कुणाची असेल आपल्याकडून अपेक्षा, नेटाने पूर्ण करण्या करा समीक्षा. देऊन परीक्षा नको फक्त गुणांची अपेक्षा. जगण्या काय हवे अधिक व्यावहारिकतेपेक्षा. समजू नका ओझे अपेक्षांना. अर्ध्यावर सोडू नका केलेल्या प्रयत्नांना. अपेक्षांमुळे दडपण येता एकाग्रतेने होऊ द्या पूर्तता. झालात जर आपल्या उद्दिष्टात दंग, होणार नाही अपेक्षांचा भंग. आयुष्याच्याही अपेक्षा काही पूर्ण करा, नाहीतर सुखच नाही. आत्मविश्वास ठेवा ध्येयाप्रती. संयमाने होईल अपेक्षांची पूर्ती. असाव्यात अपेक्षांसह जाणीवा. भरून निघतील जीवनातील उणीवा. अपेक्षा जरूर असाव्यात पण आवाजवी नसाव्यात. अपेक्षांप्रती नेहमीच असावा आदर. करण्यापूर्ण करावा आपल्या गुणांचा वापर. अपूर्ण अपेक्षेचे नसावे शल्य. ज्यामुळे होईल कमी आपुलेच मूल्य. यापुढील कविता आहे स्वप्न. स्वप्न जगावे. आयुष्यात जगण्यासाठी स्वप्नांचेच मनोरे रचावे. स्वप्नां वाचून व्यर्थ सगळे. स्वप्नांशिवाय जीवन जगणे, जगण्याला मग अर्थच नसणे. स्वप्न म्हणजे असे मागणे. प्रयत्नांतीही पूर्ण न होता, खचून न जाता पुढेच चालणे. स्वप्नरंजन जरूर असावे. रूपांतर त्याचे सत्यात करावे. नवनिर्माण त्यातून व्हावे. स्वप्न अपेक्षेहून अधिक बघावे. होता कृतीतून त्याची पूर्तता. नवीन स्वप्नांसाठी तयार राहावे. स्वप्न कालचे स्वप्न उद्याचे. कालच्या स्वप्नांमध्ये रमावे. स्वप्नांना उद्याच्या सामोरे जावे. प्रत्येकाचे स्वप्न वेगळे. नशिबाचे तर मर्म आगळे. नियतीच आपला खेळ खेळे. उद्धारण्या जग मानवतेने. साकारू स्वप्न परोपकाराने. काळाचेही हेच मागणे. यापुढील कविता आहे तुलना जगी या सर्वांची. जननी असे जी विकासाची. तुलनेनेच मोजली उंची हिमालयाची. समजली खोली तुलनेमुळेच समुद्राची. चंद्र सूर्य ग्रह तारे परलोक सृष्टी. समजण्या दिली तुलनेने दृष्टी. फरक दोहोतला तुलनेनेच कळतो. मोठा आणि छोटा मग समजून येतो. निवडण्यास तुलना पर्याय देते.
निवडण्यास तुलना पर्याय देते, विविध पर्यायांमधून मन हवे ते घेते. तुलनेनेच मिळतात विविध परिमाण. तुलनेनेच मिळतात विविध परिमाण. आर्थिक सामाजिक समजतात परिणाम. तुलनाच देते गुणवत्तेला वाव. तुलनाच देते गुणवत्तेला वाव. तुलनाच ठरविते मग त्याचा भाव. तुलनाच ठरवी मापदंड सरस. तुलनाच ठरवी मापदंड सरस. त्यासम करण्या मग होत असे चुरस. असे असूनही नको तुलना प्रत्येक गोष्टीची. असे असूनही नको तुलना प्रत्येक गोष्टीची. निसर्ग देणगी आहेच की अपवादाची. निसर्ग देणगी आहेच की अपवादाची. धन्यवाद शिरीष. रसिकांनो, हे होते शिरीष पिंगळे यांचे भावतरंग. आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा. तसेच ओविराज चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. धन्यवाद.